छत्रपती संभाजीनगर महापालिकेत भाजपाकडून उत्सुक असलेल्या आणि ज्यांना तिकीट मिळाले नाही अशा अनेकांनी बंडखोरी केली होती आणि त्यांच्यावर कारवाई केली जाणार असं भाजपचे किशोर शितोळे यांनी अगोदरच सांगितलं होतं आणि आज त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे। भाऊ, किती जणांवर कारवाई करण्यात आलेली आणि कोणकोणते त्यामध्ये पदाधिकारी आहेत? आत्ता आपण पाहिलं असेल की आम्ही एक यादी केली आहे, ज्यांनी निवडणुकीमध्ये इच्छुक उमेदवार होते त्यांना तिकीट मिळू शकलं नाही, पण अशांनी पक्षशिस्त सोडून आचारसंहिता मोडून इतर पक्षातून उमेदवारी स्वीकारलेली आहे। हे पक्षहिताचं नाही आहे, पक्षाला बाधा आणणार आहे। त्यांनी कुठली परवानगी घेतली नाही, सूचना दिली नाही, अशा सगळ्या ह्या 22 जणांना आम्ही पक्षातून निलंबित केलेलं आहे आणि त्याची यादी आम्ही टाकलेली आहे। आत्ता जे 22 यादी आहे, तुमची 22 लोकांची यादी आहे, त्यामध्ये सध्या निवडणुकीला किती जण उभे आहेत आणि त्यांच्यावर पुन्हा काही कारवाई प्रस्तावित आहे का? पुन्हा त्यांना म्हणजे शोकॉज वगैरे असं काही आम्ही स्टेपच ठेवलेलं नाही, कायमचं आम्ही त्यांना निलंबित केलेलं आहे। त्यातले 15-16 जण उमेदवार म्हणून वेगवेगळ्या पक्षांमधून उभे राहिलेले आहेत, तर हे काही पक्षाच्या धोरणात बसणारं नाही आहे। म्हणजे त्यांचं काम चांगलं होतं, ते पक्षाचे निष्ठावंत होते, पण असा आततायी निर्णय घेणं आणि पक्षशिस्तीला सोडून वागणं हे पक्ष भारतीय जनता पार्टी कधी खपून घेत नाही। यामध्ये विशेष असं की ज्यांनी माघार घेतली किंवा काही महिला आहेत त्यांनी राग व्यक्त केला होता, त्यांच्यावर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही। अगदी ते तर मी पहिल्यापासून सांगतोय की ज्यांनी इच्छुक होते किंवा ज्यांनी फॉर्म भरले होते त्यांना आम्ही विनवणी केली, त्यांना समजून सांगितलं। अशांनी फॉर्म तो त्यावेळेसचा राग असतो, त्यावेळेसची ती मागणी असते, त्यावेळेसचा तो जोश असतो, पण नंतर त्यांना कळतं की आपलं हे पक्षहितासाठी नाही आहे। आपल्या वाट्याला येणारी मतं घेऊन आपल्याच पक्षाचा उमेदवाराला नुकसान पोहोचू शकतो, हे ज्यांना कळलं त्यांनी ते परत घेतले। त्यांच्याबद्दल आमचं काहीही म्हणणं नाही, ते परिवारातले सदस्य आहेत, त्यांच्या ते घरातच आहेत। नक्कीच होते भाजपचे जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे आणि 22 जणांवर आता पक्षाने हकालपट्टीची कारवाई करत त्यांना घरचा रस्ता दाखवला आहे। कॅमेरामॅन अमित आडेसह संजय सर्वदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।